आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला। नेत्यांची भाषा हा गेल्या काही दिवसांमध्ये नेहमी चर्चेत राहणारा विषय। जनतेचे प्रश्न मांडणं हे नेत्यांचं कर्तव्य असलं तरी ते प्रश्न मांडताना वापरण्यात येणारी भाषा देखील तितकीच महत्त्वाची असते। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार त्यांच्या याच भाषेवरून सध्या चर्चेत आलेत। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये आयोजित आमसभेमध्ये रोहित पवारांनी जनतेच्या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। पण हे करताना त्यांची भाषा अरेरावीची आणि उद्धटपणाची असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला। पाहूया जामखेडमध्ये नेमकं काय घडलं। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? हा संवाद आहे जामखेड शहरात भरलेल्या आमसभेचा। या आमसभेत नागरिकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरं पाहून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार असे भडकले। विषय होता जामखेडमधल्या पाणी पुरवठा, स्वच्छता, अपुऱ्या घंटागाड्या आणि ड्रेनेजच्या निकृष्ट कामांचा। या कामांचा दर्जा तर निकृष्ट आहे आणि तिथं कुणीही सुपरवायझर नसल्यामुळे आमची तक्रार ऐकायलाही कुणी नाही असं गाऱ्हाणं नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर मांडलं। याबाबत वारंवार फोटो आणि व्हिडिओ काढून नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय साळवी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या। याच विषयावरच्या प्रश्नाला नगर परिषदेचे अभियंते अमर शेख उत्तर देत होते। पण अधिकाऱ्यांचं उत्तर ऐकून रोहित पवार असे संतापले की आपल्या जिभेवर त्यांचा ताबाच राहिला नाही। सकाळी या, आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे। त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असे काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। रोहित पवारांची ही भाषा पाहता पाहता राज्यभर व्हायरल झाली। नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या संविधानिक पद्धतीनं पालन करण्याचा सल्ला देत भाजपनं रोहित पवारांच्या दादागिरीवर सडकून टीका केली। अशा पद्धतीची दादागिरीची भाषा रोहित पवार यांनी करू नये। त्या अधिकाऱ्याचं चुकलं असेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्ग असतात। रोहित पवार आमदार आहेत, त्यांची दुसरी टर्म आहे। त्या अधिकाऱ्यांचं काही चुकीचं झालं असेल तर आपल्याला विधानसभेमध्ये आवाज उठवता येते, विधानसभेमध्ये त्याबद्दल तक्रार करता येते। तर भाजप नेते आशिष शेलारांनीही रोहित पवारांना एक बहुमूल्य सल्लाही देऊन टाकला, तोही अगदी फुकट। संयम हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे। मला माहित नाही रोहित पवार कुठल्या विषयात काय बोलले, पण संयम ठेवलं तरच संवेदनशील नेतृत्व उभं राहील। रोहित पवारांना एवढाच सल्ला आहे। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी देखील रोहित पवारांच्या भाषेवर आक्षेप घेतला। ही भाषा पुन्हा खपवून न घेण्याचा सज्जड इशाराही त्यांनी दिला। आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। काँग्रेसनं मात्र रोहित पवारांची पाठराखण केली। रोहित पवारांच्या भाषेत काहीही चुकीचं नसल्याचं सांगत अधिकारी कसे पैशांशिवाय काम करत नाहीत याचं वर्णन वडेट्टीवारांनी केलंय। नाही, बरोबर आहे ना। गोट्या हा काही शब्द काय, गोट्या म्हणजे गोळ्या असतात। कंच्या खेळत होते काय, तर वाईट काय? यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमध्ये। तर एखादा अधिकारी जर उडवाउडवीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे, तर त्याला जाब आजचे म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे।
रोहित पवार 2च महिन्यांपूर्वी मुंबईतील आझादनगर पोलीस स्थानकात केलेल्या अरेरावीमुळे चर्चेत आले होते. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर आव्हाड समर्थक नितीन देशमुखांना अटक केल्याप्रकरणी त्यांनी पोलिसांना धारेवर धरलं होतं. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आणि त्यानंतर आता पुन्हा आम सभेत अधिकाऱ्याचा जाहीर पाणउतारा करताना त्यांनी वापरलेल्या भाषेवरून ते चर्चेत आले. अर्थात अशा प्रकारांमुळे जनतेच्या मूळ प्रश्नांची चर्चा मागे पडून नेत्यांच्या वागण्याचीच चर्चा जास्त रंगते, हे दुर्दैव आहे. जामखेडहून सुनील भोंगळसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.